वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. आणि आजचा खूप स्पेशल डे आहे माझा, कारण की आज आमचं सॉन्ग रिलीज होतं आहे, ते पण जवळ आहे. प्रॉपर 1 इयरनी नाही 1 इयरनी नाही, आय थिंक सो 11th मंथ असेल. त्याच्यानंतर गाणं रिलीज होतं आहे आमचं आज फायनली. आणि काही प्रॉब्लेम्स येत होते, काही बोलतात ना कुत्रे आडवे येत होते, त्यामुळे आमचं गाणं अटकलं होतं. आणि खूप सारे प्रॉब्लेम्सला क्रिएट करून आम्ही इथपर्यंत पोचलोय. आणि खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही आमच्यासाठी, कारण की आमचं सॉन्ग झी म्युझिक कंपनी यावर येतं आहे. खूप हॅप्पी आहे मी हॅप्पी आहे, आमची जी टीम आहे श्री साई क्रिएशन ती हॅप्पी आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल सर्वात आधी थँक्यू सो मच म्हणजे अजित दादा, तुम्हाला, तुमच्यामुळे हे सगळं आज घडतंय, तुमच्या सपोर्टने हे सगळं आज होतंय. आणि तुम्ही पण आम्हाला खूप सपोर्ट दिला आणि तुम्हीच आमचं सॉन्ग डायरेक्ट केलं, त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप धन्यवाद आहे तुम्हाला. आणि खूप हॅप्पी आहे आज मी. आणि बरोबर अर्ध्या तासानंतर सॉन्ग येत आहे. आणि आज काहीतरी 10 वाजता मी झोपले होते आणि मला 10 वाजता फोन आला नितीन दादाचा. आणि मला बोलतो ग्रुपवरती मेसेज बघ मी काहीतरी टाकलाय. मी बोलली सांग ना, कॉलवरती सांग. म्हणजे एक नग असतात की फोन करतात आणि बोलतात की ग्रुपवरती मेसेज बघताय काय टाकलंय. म्हणून मी मग मेसेज बघायला गेली आणि झोपेत होती आणि मी तर मेसेज बघून अशी ओ माय गॉड असं झालं ते माझ्यासोबत. खूप फिलिंग खूप हाय आहे माझी. आणि असं आहे की ज्या वेळेस मी सक्सेस होते ना, त्यावेळेस माझे मम्मी पप्पा माझ्यासोबत नसतात. काही ना काहीतरी त्यांना काम असतं किंवा काहीतरी घडतं. मागच्या वेळेस पण जेव्हा सॉन्गचं जी ओपनिंग होती, म्हणजे थिएटर ओपनिंगला मम्मी आलेली. नंतर जो मोठा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यासाठी मम्मी आणि पप्पा नव्हते माझी, म्हणजे कोणतीच माझ्या फॅमिली मेंबरमधले फक्त माझे मावशी आणि काका होते. बाकी मम्मी पप्पा कोणच नव्हते, कारण की जो माझा मामा होता, चुलत मामा, तो ऑफ झालेला त्याच दिवशी. आणि त्याच दिवशी एवढी मोठं संकट घरात. आणि त्यात माझं ओपनिंग होती, मला तर जाणं लागलंच होतं. सो तेव्हा पण माझे मम्मी पप्पा माझ्यासोबत नव्हते. आणि आज सॉन्ग येणार आहे तेव्हा पण माझे मम्मी पप्पा माझ्यासोबत नाही आहेत. खूप म्हणजे खूप हे वाटतं आतून की यार माझे मम्मी पप्पा नाही आहेत, त्या लोकांनीच मला सपोर्ट दिला आत्तापर्यंत. घरात म्हणजे जिथे आधी मी मामाच्या घरी राहायची आणि तिथे मला जास्त सपोर्ट नव्हता ह्याच्यासाठी. फक्त मला आजीचा, माझ्या मम्मीचा भावाचा, माझ्या सख्या भावाचा, मामाच्या पोराचा आणि माझ्या पप्पांचा, हे एवढ्या 4 जणांचाच मला सपोर्ट होता घरातून. आणि माझी जी मावशी आहे पप्पी करून वैष्णवी करून जी ओपनिंगला आली होती, तिचाच माझे सपोर्ट होता. एवढ्या 5-6 जणांचाच माझा सपोर्ट होता, बाकी घरातनं कोणाचाच सपोर्ट नव्हता. आणि म्हणजे असे बोलायचे की काय करणार आहे ह्यात काय नाही आहे तुझी, काय होणार नाही तुझ्याकडून, प्लस ह्यात लाईफ नाही आहे तुझी. आणि सॉन्ग येतात जातात, कधी सॉन्ग येत नाही, कधी फ्लॉप होतं, असं बोलायचे. सपोर्ट नव्हता. आणि त्यात माझ्या मम्मी पप्पांनी, आजीनी, दादानी, मामाच्या पोरांनी आणि माझ्या मावशीनी एवढा मला सपोर्ट दाखवला की आज मी इथे पोचली. आणि खूप हॅप्पी फील करते मी स्वतःला. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच म्हणजे नितीन दादा, तू नसता तर आज हे नसतं. आणि हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोलले होते, आत्ता पण बोलते, कारण व्हिडिओजमध्ये नाही, हे मी माझ्या मनापासून बोलते की तू नसतं तर हे एवढं झालं नसतं. आणि तुम्ही मला सिलेक्ट केलं नसतं तर हे काहीच आज घडलं नसतं. तर मी आता खूप बोलली, आता थोडं नंतर बोलूया. आणि आजचा दिवस खूप छान जाणार आहे माझा, कारण की आता सॉन्ग रिलीज होईल थोड्या वेळात, सॉन्ग बघूया. नंतर मी बाबांच्या मंदिरात जाणार आहे, पाया वगैरे पडू व बाबांना की बाबा तुमच्यामुळे हे घडलं आहे आज. आणि बाबांचा आशीर्वाद घेऊया. आणि मग त्याच्यानंतर मग मी जाणार आहे एका मूवीच्या प्रमोशनला जाऊया. आणि जसे तुम्ही प्रेम दाखवत आले तसे प्रेम नेहमी करत राहा माझ्यावर. आणि मी आता खूप बोलली आहे, तर थोडं पुढे पण राहून द्या बोलण्यासाठी.
चलो देखते है सॉन्ग बघा. आणि सॉन्ग आलंय, मी व्हिडिओ तर नंतर टाकणार आहे. सॉन्ग आलंय तर तुम्ही जाऊन बघा, लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप मोठ्या चॅनलवरती हे आमचं सॉन्ग येते, झी म्युझिक कंपनी, ज्याचे 6 मिलियन सबस्क्रायबर्स आहे, त्याच्यावरती आमचं सॉन्ग येत आहे. सो खूप हॅप्पी आहे मी. आणि लवकरात लवकर जा आणि सॉन्ग बघा भरभरून. झी म्युझिकवरती फायनली आपलं गाणं आलंय, जाऊन बघा. खूप मस्त झालंय सॉन्ग. आणि आई शपथ मला बिलीव्ह होत नाहीये की माझं फायनली सॉन्ग आलंय. खूप हॅप्पी आहे, खूप 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 हॅप्पी आहे मी. खूप हॅप्पी आहे, खूप म्हणजे खूप, म्हणजे रडू येत आहे, शपथ रडू येत आहे. खूप हॅप्पी आहे मी आज. काय बोलू काय नाही काय सुचत नाही आहे. आणि तुम्ही पण जाऊन सॉन्ग बघा, लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पटापट जा आणि सॉन्ग बघा, भरभर प्रेम द्या. आणि रील्स बनवा, खूप सारे रील्स बनवा, व्हायरल होऊन जाऊन द्या सॉन्ग. मंदिरात आलेली, बाबांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला. त्यांच्या कृपेने आमचं सॉन्ग खूप छान झालं. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी आहे. आणि बाबा तुमचा आशीर्वाद आमच्या नेहमी राहून द्या पाठीशी. आणि असंच आम्हाला सपोर्ट करा आणि आमचं गाणं खूप पुढे घेऊन जा. आम्ही दारू नाही पित, आम्ही सस्ते पार्टी करतो. खुशी तर देखो, आम्ही सस्ते पार्टी करतो. हमारे सस्ते पार्टी चल रही है, सॉन्ग रिलीज होने का. ह्यांनी डायरेक्ट केलंय सॉन्ग, रायटर पण हेच आहे. डायरेक्टर अजून एक आहे आमचे, ते कोल्हापुरात आहे. आणि ह्यांनी राईट केलंय सॉन्ग सगळं. ह्यांच्यामुळे ते काय झाले. पटापट पटापट सगळं बघून घ्या, शेअर करा, कमेंट करा. नवीन बाहेर काढतोय लगेच काय गाणं. आता आम्ही ज्यूस पिते, ज्यूस. आमची पार्टी चालू आहे, आमची पार्टी चालू आहे, पार्टी. काय करू मी? आता आम्ही मेट्रोमध्ये कारण आहे ना, सीन काय झाला, मला उशीर झाला आणि ना मला ट्रेन पण भेटत नव्हती बाई. त्या ट्रेन आणि ते पण माहिती की मी कशामध्ये माहिती आली आहे, जिथे दिव्यांग असतं ना, दिव्यांग डब्बा, त्या डब्यामध्ये सर्व दिव्यांगामध्ये मी चढून आले हे लोकांसाठी. आणि हे लोक मग नंतर हा थांबलाय फक्त, बाकीचे पुढे गेले. आता बघू लगेच, आता आम्ही जाऊ फटाफट पुढच्या त्या लोकांना भेटू. ऐक या मुलाचं काय करू मी, लाजला सो फायनली आम्हाला साहिल आणि समू भेटले. मला लेट झालेला आणि आशू आहे ती पुढे जरा. आणि आम्हाला लेट झालाय. हा बिचाराचा हात बघू शकता. आमच्या सांगत सर्व आम्ही वरती गेलो, शॉर्टकट आणि 20 टाक्या हाताला ठेवला. इथून घुसला, इथून निघाला. बोल, नशीब आहे तुझं, बाबांमुळे तू वाचला. लय वाचलो. बाबांची कृपा याच्यावरती भरला, वाचला. नाही तर भाई खरं नव्हतं याचं काय. त्याचा रिअल फोटो मी इथे दाखवला असता, छोटासा लागत. युट्यूबला हे पडेल, बॅन पडेल. मला बॅन नको माझ्या युट्यूबला. जरा इथे गर्दी आहे, थोडंसं नंतर करू. आता आपला ब्लॉग कंटिन्यू चालू. मी करेन काय नाही, आपलंच आहे. गाईचा हात बघायचा. हे बघा गाईचा हात खोलला जस्ट. काय झालेलं नाहीये, फक्त आता गरम होते त्यामुळे मी पट्टी खोलली. नाहीतर मला डॉक्टरने असं ओपन करूनच फिरायला सांगितलंय. आवाज नाही ना आता ते दिसत नाहीये, पण जे आधीच होतं ना ते इतकं भयानक होतं ना, ते तुम्ही पण बघू शकता. नाही म्हणू शकत
कोणी. खरंच खूप भयानक होतं ते. मी आत्ता बघितलं म्हणजे ते मला जेव्हा खरं सांगून हां तर जेव्हा नाही शकत, जेव्हा भयानक. ह्याने पाठवलेलं ना तर मला असं वाटलं अशुचं झालं. पण नंतर जेव्हा ह्याच्या स्टोऱ्या पडायला लागल्या की गेट वेल सून असं पडत होतं म्हणजे आता मी ह्याचे बघितलं नक्की झालं कोणाचं आहे. पण आलं होतं नंतर माझं. आणि पप्पाला काय वाटलं, त्या पप्पाला फोन केला ना, पप्पाला वाटलं मी बाहेर मारामारी गेल्या आणि मला वाढून पडला. सगळ्यांना काय वाटलं. आणि तुम्हाला मी सांगतो काय झालेलं. मी व्हॉलीबॉलचं नेट बांधायला लोखंडाच्या जाळीवरती चढलो. जे आपल्या बिल्डिंगला बॉर्डर असतात ना दुसऱ्या साईडला जाऊ नये म्हणून तिकडे वरती चढलो सेफ्टी वन. आणि वरती चढलो तर तिकडे 3 बाण होते धनुष्यसारखे. तर तिकडे तिन्ही बाणमधून एक वरती एक मध्ये आणि खाली होता. तर मी वरचा सोडला मधला पकडला आणि मी तो व्हॉलीबॉलचा जो नेट होता तो मी फिट केला. फिट केल्यानंतर मी पायाला सपोर्ट शोधतो खाली काय आहे का. खाली काय नव्हतं. मला वाटलं काहीतरी असेल. जसं मी पाय ओढलो खाली काहीतरी असेल. पाय टाकतो खाली. तसा पाय टाकला तसा हात यामध्ये अडकला. आणि ते त्याचं असं ते झालं. मग ते इथून घुसून इथून बाहेर आलो. फोटो तुम्ही पण बघू शकत नाही असा फोटो येतो. टाकणार पण नाही. मला कॉपीराईट नाही लावायचं. तुला हे होईल. बँक पाडतील माझ्या अकाउंटला. लवकर रिकवर झाले. खूप लवकर झाले. नशीब आहे त्याचं. बाबांची कृपा आहे त्याच्यावरती. तो खूप वाचला. ओम साईराम. साईराम. इन्फिनिटी मॉलला आलोय. आम्हाला उशीर झाला खूप म्हणजे खूप उशीर. आणि रिक्षावाला आम्हाला खूप बेकार भेटला. ती बिचारी ब्लॉग काढायला कोण नाही. मी आता तिचा ब्लॉग कॅमेरामॅन झालोय. थांब आपण याला एंट्री करूया. मला काय माहिती. टँगोर चांगला होता. टँगोर चांगला होता. सो मी आलेली प्रीमियरला कन्नी मूवीच्या. खूप भारी झालं आहे. मूवी खूप भारी आहे. तर तुम्हीही जाऊन बघा कन्नी मूवी तुम्हीही जाऊन बघा. सर्वच की ब्लॉग पण आहे तुझा. कशी वाटली तुला मूवी? हे मी बोलते. चांगले खूप चांगले. फक्त इंटरमिशनपर्यंत बघितली. आता आम्ही बघू कारण टाइम खूप झालेला आहे. हां आणि घरी जायला लेट होतं. हां आणि आम्ही लोक खूप लांब राहतो. 1 मिनिट समजू जा. जोरा एकदा जोरात एकदा लास्ट 3 आग लगा दी. काही होऊ शकतं ते. काही होऊ शकतं. जाम हसायला येतं. जाम. इन्फ्लुएन्सर कडून शिका. काही करू शकतो. एक नंबर आला.